त्यांनाच ठरवू द्या किती लेकरं पाहिजे आणि किती त्यांची अवकात आहे. त्याच्यावर विचारतात आता काय करावं, मस्त सांगायचं. गटला की आता काय आम्ही तर का टेबलवरच प्रॉपर्टी टाकते. मी एवढी भारी टाकते की पलक लपकते ही डाल के निकालते. कशाची कन्सेंट लिहिलेल्या डॉक्युमेंटरी. मी PPICDची ट्रेनर आहे सर. त्यांची कन्सेंट घ्या. कोणाला वेळ आहे तर ते कुठे रिकाम, त्यांना विचारू द्या, हिला विचारू द्या. आम्हाला कुठं टाइम आहे बाई. घ्यायची डिलिव्हरी करायची. डिलिव्हरी छान सर्व्हिसेस दिल्यात ती म्हणते कुछ भी करो आप. खरंच म्हणते अशा आपल्याला नाही म्हणतच नाही, फक्त डिलिव्हरीत काळजी घ्या. ते पेन जे आहे ना ती टॉलरेट जे करू शकत नाही त्यावेळेस एकदा तिच्या हातात हात द्या, तिच्या शोल्डरला सपोर्ट द्या, तिला म्हणा थांब आता घे चांगली कर. हा घे घे. ती म्हणते ही आपली आईच आहे. आणि ती म्हणते मी म्हणते टाकू का कप, काही करा मॅडम. आणि तिला जर त्रास दिला तर ती म्हणते नाही 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 असंच काय कोणी काही करा, नाही तुम्ही टाकू शकणार, नाही टाकू शकणार. हेच मस्त गोष्ट आहे. आल्या हातात ती शिकार सोडायची नाही. आणि फॅमिली प्लॅनिंग पुन्हा आपण नाही सांगितलं तर 2-3 महिने झाले की येतात, काय आम्हाला कळलंच नाही. थांबा, लाईन मध्ये जा, पेपर काढा, लाईन मध्ये जा, चेक करा, लाईन मध्ये जा. सोनू असं गुडघे मिठी येते ते नवराकी मध्ये. आता नको रे बाबा, नको, ऑपरेशनच करून टाका. फार मस्त गोष्टी झाल्या. घर तेवढा लाईन पुढं